मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, सावली गुरुकुलामध्ये बसलेली असते आणि तिला ते सगळं काही आठवतं. कशा पद्धतीने तिने सारंगला थांबवलं होतं, अडवलं होतं, पण तरी सुद्धा सारंग थांबला नाही. गुरुकुलाचं सील तोडलं आणि त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. ह्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. व्यंकटेश सावलीला पाहतो, तिला म्हणत असतो, सावली मला कळतंय तुला आत्ता काय वाटत असेल. हे बघ, तुला फार टेन्शन आलं आहे. तेव्हा सावली म्हणत असते, मी त्यांना सांगितलं होतं हे सगळं काही करू नका, थांबवा म्हणून स्वतःला, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मग गेले आता पोलीस घेऊन. आबीर चल घरी असं म्हणून आबीरच्या हाताला धरून ती ताबडतोब घरी निघून जात असते. आता व्यंकटेश सुद्धा तिच्या पाठी निघून जातो. मोनिका इथे फेऱ्या मारत असते, राजकुमारची वाट पाहत असते. जेव्हा राजकुमार घरी येतो तेव्हा तो फोनवर बोलत आलेला असतो आणि इथे मोनिका त्याला म्हणत असते, राजकुमार तुझं काय चाललेलं आहे, डोक्यावर पडलायस का? एक काम सांगितलं ते तुला धड करता आलं नाहीये. अरे काय केलंयस तू हे? त्या सारंगला तुला अडवायला सांगितलं होतं तर तू त्याला अटक करायला सांगितलीस. राजकुमार म्हणत असतो, काय तुम्हाला अडवायला सांगितलं होतंस? मला तर अटक करा असं ऐकायला आलं. मोनिका म्हणत असते, हे नाटके असले माझ्यासमोर करू नकोस हा. मला तुझा हा चेहरा चांगलाच माहिती आहे. ही नाटके त्या म्हातारीसमोर जे काही करायचे आहेत ना ते कर. आता त्या म्हातारीने तुला येऊन जाब विचारलं ना तर मग काय उत्तर द्यायचीत ना तर तू ते दे. असं म्हणता क्षणी तिलोत्तमा तिथे येते आणि तिलोत्तमा राजकुमारच्या नावाने जोरात हाक मारत असते. राजकुमार म्हणत असतो, हा आई काय झालं? आत्ताच समजलं बरं का मला सुद्धा की सारंगला अटक झाली. तिलोत्तमा म्हणत असते, नाटके करू नकोस हा राजकुमार. ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठी तूच आहेस ना. अगं हे असं काय करतेस? तू मला कोर्टात पाठवलंस, पोलीस स्टेशनमध्ये पाठवलंस, तेवढ्याच गोष्टी मी केल्या. याच्या पलीकडे मी तिसरं काम कोणतंही केलं नाहीये. हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये काही. तिलोत्तमा म्हणत असते, राजकुमार हे बघ, जर मला समजलं ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तू आहेस तर मी विसरून जाईन की तू माझा मुलगा आहेस. राजकुमार म्हणत असतो, अगं हे असं काय करतेस? मी खरं सांगतोय, मी ह्यातलं काहीही नाही केलं. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, मग मला सांग, तिथे पोलीस सील लावून रिटर्न गेले होते. मग जेव्हा सारंग तिथे पोहोचला नेमके त्याच वेळेला पोलीस तिथे कसे आले आणि नेमकं पोलिसांनी इथे सारंगला अटक कशी केली? हे बघ राजकुमार, तुझ्या ह्या भोळ्या चेहऱ्यामागे काय काय दडलं आहे हे मला चांगलंच माहिती. मग आता राजकुमार म्हणत असतो, हे बघ मी असं काही नाही केलं आई. पण तिलोत्तमा तिच्यावर सरळ सरळ आरोप करत असते आणि तिथून निघून जात असते. आता मात्र मोनिका ह्याच्यावर रागराग करत असते आणि म्हणत असते, आता कसा आईसमोर मुख गिळून गप्प बसला होतास, जे करायचंय ते कर असं म्हणून ती निघून जाते. पुन्हा राजकुमार पोलिसांना फोन करतो आणि सारंगची बेल होईल का असं विचारत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, आता व्यंकटेश शांत बसलेला असतो. जगन्नाथ पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात. सावली भाजी निवडत असते तर अबीर रडत बसलेला असतो. सावली अबीरला शांत करत असते आणि म्हणत असते, हे बघ इथे अबीर बाळा, तुझ्या आजोबांची ना फार वरपर्यंत ओळख आहे. काही जरी झालं ना तरी ते तुझ्या सारंग सुपर हिरोला नक्कीच सोडून आणतील. तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इथे अबीर म्हणत असतो, नाही मला काहीच बोलायचं नाहीये. तेव्हा सावली म्हणत असते, ऐक ना, ही भाजी मी निवडली, एवढी भाजी तू किचनमध्ये नेऊन ठेवतोस का? तेव्हा आबीर ती भाजी पाहतो आणि त्याला धक्काच बसतो. तो म्हणत असतो, अगाई तू हे काय केलेस? तू ही भाजी निवडली नाहीस तर तू हा कचरा जमा केलायस आणि भाजी चांगली फेकून दिलीस. तेव्हा इथे ती म्हणत असते, बरं हे नेऊन ठेव, मी दुसरी भाजी ती निवडलेली भरते. आता व्यंकटेश सावलीला पाहतो आणि म्हणत असतो, अगे सावली, मला कळतंय तुला किती आणि कसा त्रास होतोय तर, पण तू काळजी करू नकोस. हे बघ, सारंगच्या बाबतीत जे काही झाले ना ते असं व्हायला नको होतं आणि सारंगप्रती असलेली काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी मला समजतायत. तू काळजी करू नकोस. सावली म्हणत असते, नाही हे सगळं फक्त आणि फक्त गुरुकुलामुळे झालंय का? तुम्हाला सांगू, मी त्यांना सांगत होते की ते सील तोडू नका म्हणून, पण त्यांनी मात्र माझं काहीच ऐकलं नाहीये. आता तुम्हाला सांगू, गेले जेलमध्ये आणि हे प्रत्येक वेळी असंच करतात. आता दुसरीकडे आपण पाहतो, हे जगन्नाथ आहेत ते मात्र इथे आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचतात आणि जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचतात त्यावेळेला पोलीस मात्र त्यांच्यासोबत फारच जास्त रूडली वागत असतो. पोलीस म्हणत असतो, तुम्हाला काय काम आहे का इथे? तुम्ही का आणि कशासाठी आला आहात असं पोलीस विचारत असतो. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, मला सारंगला भेटायचं आहे. आता सारंगला भेटायचं आहे असं बोलल्याबरोबर पोलीस म्हणत असतात, हो का, तुम्हाला सारंगला भेटायचं आहे तर मग तुमच्याकडे इथे परमिशन आहे का?
आणि कोणी येतं आणि सारंगला भेटायला लावतं आणि आम्ही त्यांना भेटायला देऊ, असं अजिबात मुळीच होणार नाही, असं सुद्धा पोलीस बोलत असतो. आता हे सगळं काही होत असताना इकडे मात्र लगेचच जगन्नाथनी इथे कमिशनर साहेबांना फोन केलेला असतो आणि हा पोलीस मात्र इथे फारच जास्त रुबाब मारत असतो. आता इकडे मुद्दाम विचारत असतो, काय मग हा फोन आता इकडे कोणाचा आहे, म्हणजे तुम्ही काय कमिशनरला वगैरे फोन लावलाय की काय, असं बोलल्याबरोबर लगेचच आता इथे जगन्नाथ तो फोन इथे त्याच्याकडे देतात आणि म्हणत असतात, बोलून तरी घ्या एकदा, असं बोलल्याबरोबर आता लगेचच इथे तो फोन घेतो आणि म्हणत असतो, हा बोला बोला. बोलल्याबरोबर लगेच आता पोलिसाच्या हातातून मोबाईलच खाली पडतो. पोलिसाच्या हातातून मोबाईल खाली पडल्याबरोबर आपण पाहतो की आता इथे मात्र जी काही तिलोत्तमा आहे ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही, असं पाहिल्याबरोबर इथे जगन्नाथ म्हणत असतो, तिलोत्तमा काय आहे हे. तेवढ्यातच तिलोत्तमा म्हणत असते, मला कोणाच्या उपकाराची गरज नाहीये आणि त्याची आई त्याला सोडवण्यासाठी अक्षरशः समर्थ आहे, असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ तिलोत्तमा, मला कळतंय तुला काय बोलायचं आहे आणि काय नाही ते, एकदा ऐकून घे ह्या सगळ्या गोष्टी, असं करू नकोस. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, मी माझा वकील सोबत घेऊन आली आहे आणि माझ्या सारंगला कसं सोडायचं आणि काय करायचं हे मला चांगलंच कळतं. ह्या सगळ्या गोष्टी कोणीही ते सांगू नये किंवा त्याविषयी मदत सुद्धा करू नये, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यात जगन्नाथ म्हणत असतो, हे बघ तिलोत्तमा, मी तुला अगोदरही बऱ्याच काही गोष्टी इथे सांगितल्या होत्या आणि बऱ्याच काही गोष्टी सांगून सुद्धा तू ऐकत नाहीयेस. कारण काय नाही, हे सगळं तुझ्या त्या पोरीमुळे झालेलं आहे आणि तुझ्या लेकीमुळे झालेलं आहे. हे बघ तिलोत्तमा, असं काही नाहीये, सगळ्या गोष्टीची सुरुवात ही कधीच झालेली आहे, फक्त तू त्या गोष्टीला इथे समजून घेत नाहीस म्हणून हे सगळं काही होतंय. हे बघ, त्या दोघांना वेगळं करण्याचा हा अट्टहास अजिबातच तू करू नकोस, त्याने तुला काही निष्पन्न होणार नाही, जे व्हायचं आहे ते मात्र होतच राहणार आहे, असं स्पष्टपणे आता इथे तो बोललेला असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो सारंगला पोलिसांनी सोडलेलं असतं आणि सारंग जेव्हा येतो तेव्हा तो तिलोत्तमाशी काहीच बोलत नाही आणि सरळ सरळ तिथून निघून जातो. तिलोत्तमा सारंग सारंग करत तिथेच उभी असते. दुसरीकडे आपण पाहतो मोनिका ही राजकुमारवर पुन्हा भडकलेली असते आणि म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे होत आहेत, तू का असा वागलायस, तुझी हे सगळं काही वागण्याची हिंमत कशी झाली, तुला कळतंय का. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मी काय केलंय, मी काहीही नाही केलं. अरे एवढी ढिगभर माती खाल्लीस आणि ढिगभर माती खाऊन सरळ सरळ म्हणतोयस की मी काहीच नाही केलं म्हणून. अरे अक्कल काय, देव अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे गेला होतास, असं इकडे बोलल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, आता काय करणार आहे सांग बरं, मी आता काही करू नकोस, कळतंय का तुला. हे बघ, तू आता एक काम कर, हे सगळ्या गोष्टी कुणी केलेल्या आहेत असं जर तुझ्या आईनं विचारलं ना, तर एक काम कर, तिला असं सांग की हे सगळं इथे मी नाही केलं. आणि त्याचबरोबर जेव्हा इथे सारंग येईल आणि सारंग विचारेल ना हे सगळं काही, तेव्हा सारंगला सांग की हे सगळं ना मला इथे आईनं करायला लावलेलं आहे म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी तू तुझ्या आईवर ढकलून दे, अजिबात स्वतःवरती काही घेऊ नकोस, असं बोलल्याबरोबर आता इकडे हा जो राजकुमार आहे ना, त्याला त्या ह्याचा म्हणजेच जो खंड्या आहे ना, त्या खंड्याचा इथे ॲड्रेस मिळालेला असतो आणि जेव्हा खंड्याचा ॲड्रेस मिळतो तेव्हा मात्र त्याला प्रचंड आनंद होत असतो आणि आनंद झाल्यानंतर तो म्हणत असतो, आता मात्र मला ह्या खंड्याचा ॲड्रेस मिळाला आहे, आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता मी ताबडतोब त्याला शोधेल, असं म्हटल्यानंतर इथे मात्र आता ह्या मोनिकाला खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण खंड्याच्या सगळ्या डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि त्यानंतर जर आता ह्याला तो भेटला तर मग माझी तर पूर्ण वाट लागेल, असं सुद्धा इथे आता ती विचार करू लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, एवढंच नाही तर इथे मात्र जेव्हा जगन्नाथ घरी येतात, जगन्नाथ घरी आल्यानंतर जगन्नाथ म्हणत असतात, काय ग सावली, आज एवढी शांतता का आणि कशामुळे इथे आहे, असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते, कसली शांतता बाबा, कसलीही शांतता नाहीये. अगं असं काय करतेस, शांतता तर आहेच ना, कुठे गेले हे सगळेजण. तेव्हा सावली म्हणत असते, बाबा त्याचं काय आहे ना, इथे व्यंकटेशराव आणि त्याचबरोबर आबीर हे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले आहेत आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याला ना इथे त्याच्या त्या सुपर हिरोसाठी प्रार्थना करायची आहे आणि म्हणून ते तिकडे दोघेही जण गेले आहेत, असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते.
तेव्हा इथे ती म्हणत असते, गुरुकुलाचं काय झालं बाबा, सगळं काही ठीक आहे ना? मग आता इथे ते म्हणत असतात, सावली तुला नेमकं कशाबद्दल आणि काय बोलायचं आहे ते मला सांगणार आहेस का? तेव्हा सावली म्हणत असते, नाही बाबा, कशाबद्दल नाही बोलायचं. अगं असं काय करतेस सावली, तू वेडी आहेस का? नाही बाबा, खरं सांगते मी, मला कशाबद्दल काही नाही बोलायचं. हे बघ, मला कळतंय तुला सारंगची फार जास्त काळजी वाटते आणि त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस, बरोबर की नाही? तेव्हा सावली म्हणत असते, नाही बाबा, असं काही नाही. असं काही नाही कसं सावली, कळतंय का मला, सगळ्या गोष्टी कळतात. असं बोलल्याबरोबर इथे मात्र ती लगेचच आता जगन्नाथला मिठी मारत असते आणि जगन्नाथला मिठी मारल्यानंतर आता इथे ते म्हणत असतात, अगं मी तुझा बाप आहे आणि तुझा बाप असल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी समजणार नाही असं तुला वाटतंय का? दुसरीकडे आपण पाहतो इथे आता अमृता सावलीला जेवण भरवत असते, पण सावली मात्र जेवायचं नावच घेत नसते. तेवढ्यातच आता इथे सारंग आलेला असतो आणि सारंग म्हणत असतो, काय झालंय माझ्या लेकीला? माझी लेक जेवत नाही असं मी ऐकलेलं आहे. का नाही जेवत आहे माझी लेक? असं बोलल्याबरोबर आता इकडे ती त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते, बाबा बाबा तू ठीक आहेस ना? बाबा तुला पोलिसांनी इथे पकडून घेऊन गेले होते ना? अगं ये वेडाबाई, मला पोलीस जरी घेऊन गेलेले असले ना तरी सुद्धा मला त्यांनी काहीही केलेलं नाही आणि मला काय करणार आहेत पोलीस? काही करू शकत नाही येतं. तुझा बाबा स्ट्रॉंग आहे आणि तो कायम स्ट्रॉंगच राहणार आहे, लक्षात येते का तुझ्या? असं बोलल्याबरोबर आता इथे ती म्हणत असते, हो बाबा ते सगळं काही ठीक आहे, पण मला तर खूप टेन्शन आलं होतं की माझ्या बाबाला जर पोलिसांनी काही केलं तर. अगे वेडाबाई, काही नाही करणार आहे मला पोलीस, व्हिडिएस का तू? असं म्हणून तो तिला समजावण्याचं काम करत असतो. सोबतच आपण पाहतो की आता इथे मात्र तो म्हणत असतो, तू जेवली नाहीस तर आजारी पडशील, ही गोष्ट तुला माहिती आहे ना? असं म्हटल्याबरोबर आता इथे ओवी म्हणत असते, पण तुला सुद्धा भूक लागली असेल ना, त्यामुळे मी तुला आता जेवायला देत आहे असं म्हणून आता ती त्याला घास भरवत असते. दुसरीकडे आपण पाहतो सारंग हा फोनवर बोलत बोलत बाहेर निघालेला असतो, पण राजकुमारला त्याच्याशी बोलायचं असतं आणि सांगायचं असतं की हे सगळं मी आईमुळे केलेलं आहे. तेव्हा मात्र इथे सारंग म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगू नकोस, मला चांगलंच माहिती की हे सगळं कोणी केलं असेल आणि का केलं असेल, तर त्यामुळे मला तुझ्याकडून ऐकून घ्यायची गरज नाहीये. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, असं आपल्याच भावाला कोण धमकी देतं? तुम्हाला सरळ सरळ धमकी दिलीस, ही गोष्ट मी अजिबात विसरलो नाही असं सुद्धा सारंग आता राजकुमारला बोलत असतो आणि राजकुमारला स्पष्टपणे सांगत असतो की आईच्या नावाखाली तुझे हे काळे कारनामे बंद कर आणि ह्या सगळ्या गोष्टी तूच केल्या आहेत याचा मला पूर्ण विश्वास आहे असं सारंगने राजकुमारला ठणकावून सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सावळ्याची जणू सावली. त्याचबरोबर हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे की आता सारंग हा गुरुकुलामध्ये जाऊन सावलीसोबत काय बोलतो आणि त्याचबरोबर अभिराणी इथे सारंगचं नातं